हिंजवडीचे प्रश्न जे आहेत ना ते एक डिपार्टमेंट कोणाकडे नाही आहे. बरं. तिथे PMRDचाही काही भाग आहे आणि MRDCचा काही भाग मेजर. बरं. आणि ह्या दोघांमध्ये दोघांचा प्लॅनिंग एरिया आहे. बरं. आणि त्यातच PMRDची मेट्रो आहे. ओके. अनधिकृत बांधकाम करून किंवा नाल्यामध्ये भराव टाकून किंवा नाल्यामधनं अप्रोच रोड करून हा एक भाग होता. बरं. ज्याच्यानं पाणी बाहेर पडलं. मग त्याच्यानं ज्या बसेस गेल्या तर त्या बसेसला ते पाणी अगदी मिड लेवलपर्यंत आल्यामुळं मग लोकांना असं वाटलं की अरे हे काय चाललंय, म्हणजे रस्त्यांची ओढे झाले किंवा रस्त्यांचे नाले झाले. जागतिक प्रश्न खरं तो मी असं विचारेल तो म्हणजे हिंजवडीचा ट्रॅफिक जाम. आणि भर पावसामध्ये हिंजवडी बुडून दाखवली असं एक जे सरकारवर टीका होती. तर त्या हिंजवडीसाठीचे प्लॅन्स काय तुमचे? कारण त्या इतके सोशल मीडियावरती व्हायरल होतं. जवळपास 2-2.5 लाख ITNs त्या ठिकाणी रोज कामाला जातात. पण जे त्यांची इतकी बिकट अवस्था होती की त्यातनं महाराष्ट्राची पण बदनामी होते. नाही, काय झालंय की आपण म्हणतो ते बरोबर आहे. हिंजवडीमध्ये डेफिनेटली म्हणजे आता मागच्या 7 जूनला म्हणजे मेजर पाणी भरलं होतं आणि तिथे रस्त्यांची ओढे किंवा रस्त्यांचे नाले झाले. लोकांनी म्हटलं की वॉटर पार्क आहे की IT पार्क आहे वगैरे वगैरे. बरोबर. आता याच्यामध्ये काय माहिती का, म्हणजे लोकभावना जी आहे त्याच्याशी 100% म्हणजे आम्ही पण जसं लोकांना वाटतं त्याच नजरेतनं विचार करतो. बरोबर. पण आपण जर का पावसाची आकडेवारी पाहिली या मागच्या 15 दिवसांची, म्हणजे 15 मेला पाऊस सुरू झाला असं कधी आपल्याकडे नसतं. पण यावर्षी मान्सून लवकर आला, म्हणजे पाऊस लवकर सुरू झाला आणि साधारणतः त्या एरियामध्ये म्हणजे ते पाणी साठलं गेलं आणि मग त्याचे न्यूजपेपरच्या बातम्या झाल्या किंवा टीका झाली. बरोबर. पण ही जी सगळी टीका झाली तर त्याच्यानंतर आता खरं तर आम्ही याची तयारी अगोदर सुरू केली होती. मी एप्रिल महिन्यामध्ये बैठका घेतल्या. बरं. आणि ज्या काही ज्या एजन्सीज आहेत म्हणजे टाटा मेट्रो असेल, MIDC असेल किंवा PMRD असेल, यांना सगळ्यांना सूचना दिल्या. म्हणजे आम्ही लोकांनी काम सुरू पण केलं होतं मे महिन्यामध्ये. पण पाऊस साधारणतः 15-16 तारखेला आल्यामुळे ते काम पूर्ण व्हायच्या आतच सगळी कामं थांबली. पण तसं जरी झालं असलं तरी जेव्हा लोकांचा आक्रोश झाला किंवा त्याच्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या गेल्या तर म्हणजे आपल्याकडे म्हणजे दोन्ही DCMs आणि CM त्यांच्या अगदी एकदम क्लिअर इन्स्ट्रक्शन्स होत्या की याच्यामध्ये तत्परतेने आपण पावलं उचलली पाहिजे. बरं. आणि ज्या काही रेमेडियल मेजर्स आहेत त्या घेतल्या पाहिजे. बरं. मग त्यांच्या सूचना आहेत म्हणून आम्ही केलं असं नाही. तर हा एक सर्वांच्या आक्रोश झाला त्यावेळेस त्यांनी त्या सूचना दिल्या आणि त्याच्यावरती आम्ही काम सुरू केलं. मागील ऑलमोस्ट एक 3 आठवडे म्हणजे मी स्वतः पहिली बैठक म्हणजे एप्रिलमध्ये घेतली, त्याच्यानंतर पुन्हा 10 जूनला घेतली आणि तेव्हापासून आता हे काम सुरू आहे. बरं. तुम्ही आत्ता जर का तिथल्या 4 ग्रामपंचायत ज्या आहेत म्हणजे मान असेल, हिंजवडी असेल, माळुंगी असेल किंवा मारुंजी असेल, तर या ग्रामपंचायतचे सरपंच आज त्यांना जाऊन विचारा आपण किंवा तिथले स्थानिक लोकप्रतिनिधी जे आहेत, आपले मांडेकर साहेब आहेत आमदार किंवा खासदार साहेब आहेत, दोन्ही ताई आहेत किंवा बारणे साहेबांचे लोक येतात वगैरे वगैरे, तर निश्चितपणे मागच्या 20 दिवसांमध्ये लोकांनी काहीतरी करून दाखवलंय. पण मुळातच झालंय काय की हिंजवडीचे प्रश्न जे आहेत ना ते एक डिपार्टमेंट कोणाकडे नाही आहे. तिथे PMRDचाही काही भाग आहे आणि MIDCचा काही भाग मेजर. आणि ह्या दोघांमध्ये दोघांचा प्लॅनिंग एरिया आहे आणि त्यातच PMRDची मेट्रो आहे. ओके. सो मेट्रोचंही मेजर काम चालू आहे. आता मेट्रोचं त्या एरियातलं काम जे आहे ते बरंचसं संपलंय. परंतु संपल्यानंतर शेवटचा जो राडारोडा असतो तो तत्परतेने उचलायला पाहिजे होता, तो मागे राहिला. आता राडारोड्यामुळे बऱ्याच ठिकाणी लोकांना अडचण निर्माण झाली किंवा ट्रॅफिकच्या मुवमेंटला अडचण निर्माण झाली. तर मेट्रोमुळे काही भाग होता. काही ठिकाणी काय झालं की PMRDने बांधकाम परवानग्या न देता काही लोकांनी नैसर्गिक नाले जे आहेत तर ते अडवले. नाल्यामध्ये अनधिकृत बांधकाम केलं, कुणीतरी अप्रोच रोड केला. तर तशा प्रकारचे जवळपास MIDC आणि PMRDच्या दोघांच्या कार्यक्षेत्रामध्ये 15 ठिकाणी मेजर ब्लॉकेट्स आहेत. ब्लॉकेजेस म्हणा, ब्लॉकेड म्हणा, व्हॉट एव्हर. तर त्याच्याने झालं काय की तो जो नैसर्गिक नाला होता त्याचं पाणी नाल्यातनं खाली जायचं त्याच्यावेळी ते आडवं पसरलं आणि ते तिथे येऊन साठलं. हे एक कारण होतं मेजर की नाले सफाई म्हणा किंवा नाल्यांची सफाई तर वेगळा विषय. हा नाल्याचा प्रवाह खंडित करणं जे आहे ना, अनधिकृत बांधकाम करून किंवा नाल्यामध्ये भराव टाकून किंवा नाल्यामधनं अप्रोच रोड करून हा एक भाग होता ज्याच्यानं पाणी बाहेर पडलं. दुसरं जे कारण होतं
की म्हणजे स्वच्छतेचं जे आहे म्हणजे कचरा वगैरे हा जो काही तिथे भाजी मार्केट आहे किंवा तिथे बरेचसे टपऱ्या आहेत तर त्याचं जे निघालेलं मटेरियल आहे ते कुठेतरी नाल्यामध्ये पडायचं. ओके. तर त्याच्यानेही पाणी अडकून राहिलं. सो दॅट वॉज सेकंड मेजर इश्यू. बरं. तिसरं होतं ते मेट्रोच्या कामाने जे डेब्री पडलं होतं बऱ्याच ठिकाणी राडारोडा, तर ते वेळीच न उचलल्यामुळं त्याच्यानं पण काही ठिकाणी प्रवाह खंडित झाला. ओके. आणि एक मेट्रोचं काम संपत आल्यामुळे मेट्रोची मीडियन जे असतं बॅरिकेड लावतो आपण मीडियनला, मेट्रोचा पियर जो आहे त्याच्या लगत आपण असं मीडियन तयार करतो. तर बहुतांश ठिकाणी मीडियन आपण तयार केलं आणि तो रोड जो आहे हिंजवडीला जाणारा अगोदरच पाणी नाल्यात अडकलेलं होतं आणि ते कुठूनही बाहेर पडत होतं. हे एक कारण. डेब्रीमुळे पाणी पसरलं. दुसरं कारण, काही लोकांनी आपल्या प्रॉपर्टीमध्ये, कंपन्या किंवा डेव्हलपर्सनी आपल्या जागेतनं पंप करून पाणी बाहेर टाकलं, ते पुन्हा रस्त्यावरती. आणि मला असं वाटतं की हे मीडियनमुळे झालं काय की पूर्वी हिंजवडीचं आपण जर का टेरेन पाहिलं तर एक साईडला असं उतार आहे आणि दुसऱ्या साईडला नदीकाठच्या भागाला असं अजून उतार आहे, पण हा रस्ता मध्येच येतो. तर जे उंच साईडकडनं पाणी आलं ते मीडियनमुळे एक साईडला. मग त्याच्यानं ज्या बसेस गेल्या तर त्या बसेसला ते पाणी अगदी मिड लेवलपर्यंत आल्यामुळं मग लोकांना असं वाटलं की अरे हे काय चाललंय, म्हणजे रस्त्यांची ओढे झाले किंवा रस्त्यांचे नाले झाले असं लोकांना वाटलं त्याच्यावर. पण त्याची कारणं जी होती ते मीडियन. मग आता आम्ही काय केलंय की ह्या मागच्या 3 आठवड्यांमध्ये मीडियन जो आहे त्याला मध्ये मध्ये ट्रॅफिक पोलीसच्या सल्ल्यानं स्लिट्स दिल्या. ओके. आणि आपण आता पाहिलं असेल की गेल्या 15 दिवसामध्ये पाऊस तर तेवढाच आहे, पडतोय, पाणी येतं पण आणि निघून पण जातं, पाणी तुंबून राहत नाही. हा एक मेजर काय म्हणतात त्याला गेन मागच्या 3 आठवड्यामधल्या कामाचं झालं. त्या डिपार्टमेंटनी त्यांना जी जबाबदारी, साधारणतः आम्ही 29 पॉईंट्स आयडेंटिफाय केले होते हिंजवडीसाठी. त्या 29 पॉईंट्सवरती जे जे कोणी डिपार्टमेंट संबंधित 9 डिपार्टमेंट आहेत, प्रत्येकाने आपापल्या परीने जेवढं काम करायचं ते केलंय. अजूनही लोक करतायत. त्यांना म्हणजे पहिल्यांदा आपण टार्गेट दिलं होतं 17 तारखेपर्यंत 8 दिवसांचं, आणि आता दुसरं टार्गेट दिलं 30 तारखेपर्यंत. आता हे सगळी जी कामं सुरू आहेत ना, तर अतिशय बारकाईनं सीएम ऑफिस आणि स्वतः सीएम साहेब हे वॉच करतायत. म्हणजे त्यांना जेव्हा काही असं कुठतरी वेडवाकडं ऐकायला मिळालं किंवा पाहायला मिळालं तर इमिडिएटली की तत्क्षणी ते एक तर फोन करून ज्या काही सूचना देतात आणि अकॉर्डिंगली आम्ही कामही सुरू केली. सो मागचे जे मिनिट्स केले होते आम्ही बैठकीचे ते मिनिट्स मी सीएम ऑफिसला पाठवले. केलेल्या कामाचे पण मिनिट्स सीएम हे रिपोर्ट जो आहे ऍक्शन टेकन रिपोर्ट सीएम ऑफिसला पाठवलाय. आणि 30 तारखेचं पण पुन्हा एकदा तोपर्यंत जी काही कामं होतील ते पाठवणार आहोत. आता झालंय काय याच्यामध्ये, म्हणजे तात्पुरतं पाणी तुंबण्याचा विषय जो आहे किंवा थांबला, पण मेजर प्रॉब्लेम जो आहे ना, नाले सगळे तो ऍड्रेस होणं गरजेचं आहे. मेजर काय काय आहेत, एक तर नाले मोकळे करणं हा एक भाग आहे. मग जिथे जिथे बेकायदेशीर बांधकाम चालू ते तोडणं हा एक भाग आहे. काही ठिकाणी अधिकृत परवानग्या आहेत, परंतु तिथे अधिकृत परवानगी देताना नाला डायव्हर्ट करायची परवानगी दिली पण नाला डायव्हर्ट केलाच नाही. सो असे काही आहेत. आणि थर्ड कॅटेगरी जी आहे, आता हे जे लोक आहेत ना, अधिकृत मध्ये PMRDने स्टॉपवर दिलेत आणि MIDCने पण स्टॉपवर दिलेत. त्या बांधकामांना बांधकाम थांबवायच्या ऑर्डर्स काढल्या. अशी साधारण किती असतील बांधकामं? तरी एक 8-9 बांधकाम आहे. मोठी आहेत ना, तर त्यांना आम्ही त्या स्टॉपवरच्या ऑर्डर्स दिल्या. काही ठिकाणी अनधिकृत जे डेव्हलपमेंट्स आहेत तिथे आम्ही FIR करायच्या ऑर्डर्स दिल्या आहेत. सो अनधिकृत बांधकाम विभाग जो आहे तो आमच्याकडचाही करतोय आणि आता MIDC पण करत आहे. सो तो एक मेजर पॉईंट आहे. आणि लॉंग टर्म मेजर म्हणून जे आहे ना, आता हा पावसाळा संपला म्हणून पुढच्या वर्षी पाणी थांबणार नाही का, पाणी तुंबणार नाही का, तर तुंबणार. जोपर्यंत स्टॉर्म वॉटर ड्रेन्स म्हणजे हे पावसाचं पाणी वाहून न्यायच्या ड्रेन्स विकसित होत नाही तोपर्यंत हा प्रश्न असणार आहे. आता झालंय काय की अनफॉर्च्युनेटली त्या ड्रेन ज्या आहेत ना, काही ठिकाणी आहेत काही ठिकाणी नाही आहेत. ज्या आहेत त्या सुस्थितीमध्ये नाही आहेत, किंवा क्रॉस वॉटर ड्रेन जे असतात ना, रस्त्याला जे क्रॉस करून आपण टाकतो तर त्या ड्रेन्स पण नव्हत्या बऱ्याच ठिकाणी. तर त्या सगळ्या ड्रेन्स टाकायचं काम आता चालू आहे. बऱ्याच ठिकाणी ड्रेन्स टाकून झाल्या या 3 आठवड्यात. MIDCने टाकल्या, टाटाने टाकल्या, PMRDने टाकल्या, किंवा काही ठिकाणी कल्वर्ट चोकअप झाले होते ते मोकळे केलेले आहेत. सो बऱ्यापैकी कामं आता सध्या सुरू आहेत. आणि मला असं वाटतं की 30 तारखेपर्यंत मेजर कामं संपतील. फक्त एक काम शिल्लक राहील. आता रस्त्यांमध्ये जे खड्डे पडत आहेत किंवा आता पाऊसच एवढा होतोय
की केलेलं वाहून जात आहे. बरोबर. त्याच्यामुळे थोडीशी आपल्याला म्हणजे पावसाने उघडीप दिली तर बऱ्यापैकी रस्त्यांचे काम आपल्याला फिनिश करता येईल. ओके. आता हे सगळे रस्ते जे आहेत हे असे का आहेत, तर झालं काय होतं की मेट्रोचं काम संपल्यानंतर म्हणजे मेजर रोड जो आहे तो मेट्रोचं काम संपलं की अखंड तो 23 किलोमीटर रस्ता जो आहे म्हणजे शिवाजीनगर पासून हिंजवडीपर्यंत तो पीएमआरडीने करण्यासाठी सीएम साहेबांनी ऑर्डर दिल्या. बरं. की अनेक एजन्सीज याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत आणि प्रत्येकाने केलं तर मग ते वेगळं होईल. तर तसं होऊ नये म्हणून अखंड रस्ता पीएमआरडीने करावा याच्याबद्दलच्या डायरेक्शन्स एका बैठकीमध्ये सीएम साहेबांनी दिल्या आणि बेस्ड ऑन दॅट आम्ही टाटालाही तशा सूचना दिल्या आहेत. त्याचा डीपीआर करण्यासाठी कन्सल्टंट अपॉइंट करायला लागतो, त्याची प्रक्रिया सुरू केली. पण आता होईल काय, तो रस्ता लगेचच करायला घेतला तर आधीच मेट्रोचं काम पूर्ण नाहीये. बरोबर. पुन्हा रस्ता आणि तो रस्त्याचं काम सुरू केलं तर लोकांचा त्रास जो आहे किंवा यातना ज्या आहेत संपणार नाही. बरोबर. म्हणून आम्ही मेट्रोचं काम संपलं की टाटाकडनं हा रस्ता एकदा पूर्ण करून घेणार, रिस्टोर करून घेणार आणि मग सेपरेट त्याचं चांगल्या प्रकारचं काम पीएमआरडीकडे. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.